त्याच्यासाठीची ती भाग 21. मागील भागात आपण पाहिले की लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शोरूमचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. त्याच रात्री महेश आणि नीतू टेरेसवर गप्पा मारता मारता झोपून गेले होते. मग सकाळीच पूर्ण फॅमिलीने मिळून दोघांना चांगलंच चिडवलं. अक्षय आणि खुशीही त्यातून सुटले नव्हते. भाऊबीजेला बाकी भावंडांचं प्रेम बघून राजला थोडा हेवा वाटला होता. मग तो त्याचे अश्रू लपवत किचनकडे निघाला होता. आता पुढे. ओय, कुठे चालला आहेस? नीतूने राजच्या हाताला धरत त्याला परत आणलं. हे काय, मला झोपायला अंथरलं आहे का? राजने पाहिलं तर 4 चटया अंथरल्या होत्या. बस, नीतूने त्याला हाताने धरून बसवले. मग नीतू आणि खुशी दोघांनीही त्याला ओवाळले. आता मात्र राजच्या अश्रूंचा बांध फुटलाच. एवढ्या वर्षांची त्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. एवढ्या चांगल्या दिवशी काय रडतो आहेस रे? महेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. आनंदाचे अश्रू आहेत हे, शिवराम म्हणाले. वाहू देत. ह्या दिवाळीने त्यांना बरंच काही दिलं होतं. नीतू आणि महेश एकत्र आले होते. महेश आणि राजचा नवीन बिझनेस सुरू झाला होता. राजला एक सोडून 2 बहिणी मिळाल्या होत्या. आता लवकरात लवकर महेश आणि नीतूचं लग्न करायचं होतं. तुळशी विवाहाचा मुहूर्त ठरविण्यात आला. भाऊबीजेनंतर लगेचच देशपांडे फॅमिली मुंबईला निघून आली होती. आता ते दोघे एकत्र आले म्हटल्यावर त्यांची भांडणं बंद झाली असतील? अजिबात नाही. त्यांची ती लुटुपुटूची भांडणं सतत चालूच होती. महेश तिला टोमणा मारण्याची एकही संधी सोडत नव्हता, तर नीतूही त्याला छळायची एकही संधी सोडत नव्हती. दिवस असेच हसत खेळत भुरकन उडून गेले होते. लवकरच दोघांनी प्री वेडिंग शूट आटपून घेतलं. त्या शूटमध्ये दोघांनीही मी किसना तुझा तू माझी राधा या गाण्यावर सुंदर असा डान्स केलेला होता. बघता बघता लग्नाचा दिवस जवळ आला. बऱ्याच वर्षानंतर देशपांडे आणि देसाई घरात लग्नकार्य होणार होते. ते थोडीच साधेसुधे होणार होते. दोन्ही घराच्या लॉनमध्येच भव्य असा मंडप टाकलेला होता. ह्यावेळी नीतूने मंडपाचे डिझाईन ही स्वतःच केलेले होते. दोन्ही घरातल्या मंडपाच्या डिझाईन्स नीतूने हट्टाने तिच्या मनाप्रमाणे करून घेतलेल्या होत्या. अगदीच दोन्ही घरांना शोभून दिसत होत्या. नीतूची ती कल्पना सगळ्यांनाच आवडली होती. झाडून सगळ्यांना पत्रिका गेलेल्या होत्या. अगदी गावच्या मंडळींसाठी मोठ्या व्हॉल्वोज बसनी सांगितल्या होत्या. महेशने फॅक्टरीत लक्ष घातल्यापासून त्याच्या बऱ्याचशा मोठमोठ्या कंपनीतील, राजकारणातील, प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत ओळखी झाल्या होत्या. त्यांनाही महेशने स्वतःहून जातीने लग्नाचं आमंत्रण दिलेलं होतं. दामोदर तर प्रख्यात IAS ऑफिसर होते. त्यांच्याही बऱ्याचशा ओळखी होत्या. त्यामुळे ह्या लग्नाला वेगळेच असे महत्त्व प्राप्त झाले होते. मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम तर दोन्ही फॅमिलीमध्ये जोशात पार पडला होता. नीतूने तिच्या मेहंदीचे फोटो काढून महेशला पाठवले होते. महेशनेही तिच्या हातावरचं त्याचं नाव लगेच शोधून काढलं होतं. हळदीची ही विधी खूप चांगल्या प्रकारे पार पडले. नंतर मात्र सगळेच त्या हळदीत न्हाऊन निघाले होते. महेशला जेव्हा हळद लागली होती तेव्हाच त्याने काहीही करून नीतूला हळद लावायचे मनोमन ठरवले होते. मग थोड्या वेळाने झोपायचे नाटक करत महेश आत पळाला होता. त्याने अक्षय आणि राजलाही बोलावून घेतले होते. हळदीच्या रात्री नाचताना नीतूने महेशला फोन केला. ती तिच्या रूममध्ये आली होती. तू जर मला हळद लावलीस तरच मी उद्या लग्नाला उभी राहीन, नीतू तोऱ्यात महेशला म्हणाली. हे घरातले दुश्मन आहेत ना, भेटायचं नाही म्हणे. महेशने उत्तर दिलं. असेही तू पुण्याला, मी मुंबईत, कसं शक्य आहे? का? आत्तापासून घाबरलंस का? नीतू महेशला चिडवायला लागली. असं मला चॅलेंज करतेस? महेश म्हणाला. बघ हरशील. मग समज मला हरायचं आहे, नीतू मादक आवाजात बोलली. पण तुझ्या आवाजाकडे बघून वाटतं की मीच जिंकणार. असं? महेश म्हणाला. मग उघड खिडकी. का? नीतू गोंधळली. मग मी आत कसा येऊ? व्हॉट?
नीतू पटकन खिडकीकडे पळाली. तिने खिडकी उघडली तर खिडकीत तिला महेश दिसला. अरे, वेडा आहेस का? नीतू आता घाबरली. तू कसा, म्हणजे कसा काय इथे? आत येऊ दे ना, महेश वैतागत बोलला. नीतूने त्याला आत घेतलं. हां, बोल आता. महेश, हरलीस ना? हो, हरली रे बाबा. उद्या परत सकाळीच यायचं आहे तुला. सगळेच खाली आहेत. जा आता. नीतू महेशला जवळजवळ हाकलतच होती. पण महेशने तिला अजून जवळ ओढले आणि तिच्या गालाला गाल लावून तिला हळद लावली. नीतू अजूनही बावरलेली होती. अरे, आटपा लवकर. 5 तासांनी परत इकडेच यायला निघायचं आहे. बाहेरून राजचा आवाज आला. मग महेश लगेच भानावर आला आणि आल्या मार्गाने निघून गेला. महेशचा हा वेडापणा बघून नीतू हैराण झाली होती. पण तोच वेडापणा बघून तिला एकदम भारी पण वाटलं होतं. महेशच्या या हट्टापायी अक्षय आणि राज चांगलेच वैतागले होते. महेशने त्याच्या जागी अक्षयला झोपवलं होते आणि राजला गाडीत झोप सांगून त्याला आणलं होतं. पण राजला आलेली झोप महेशच्या गाडी चालवायच्या स्पीडनेच उडाली होती. तर परत मुंबईकडे जाताना राजकडे गाडी चालवायला देऊन महेश मस्तपैकी गाडीत झोपला होता. सकाळी सगळेच उठले. आज दोघांचं लग्न होतं म्हणून महेश लवकरच उठला होता. पण अक्षय आणि राज तर अजूनही पसरलेले होते. कसे उठणार? महेशमुळं त्यांच्या झोपेचं खोबरं झालं होतं. दोघेही महेशच्याच रूममध्ये झोपले होते. ते अजूनही झोपलेले आहेत बघून महेशने त्या दोघांवरही ग्लासभर पाणी ओतलं. तसे ते दोघेही खडबडून जागे झाले होते. उशीर होतोय ना, महेश चिडून म्हणाला. तुझ्या पायी रात्रभर जागून राहायला लागलं. राजही आता महेशवर चांगलाच चिडला होता. आणि वरून पाणी पण टाकत आहेस. अक्षयची मात्र काही बोलायची हिंमत झाली नाही. पण तोही चांगलाच वैतागलेला होता. आता राज आणि महेशची मस्ती सुरू झाली होती. बऱ्याच वर्षानंतर महेश आज खुलून मस्ती करत होता. नाहीतर नाकावर फक्त रागच यायचा त्याच्या. कोमलला सांगेन हा, तिच्या भावाला तू त्रास देत आहेस म्हणून. महेशने त्याचा एक्का ओपन केला तसा राज उडालाच. तो भिरभिरत्या नजरेने महेशला बघू लागला. म्हणजे तुला सगळं, राज पुढे बोलणार तोच महेश म्हणाला. लहानपणापासून त्या दोघांनीही माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवलेली नाही. महेश म्हणाला. मी तुला सांगणारच होतं. राज अवघडून बोलला. पण असू दे रे. महेशने त्याला मिठी मारली. मी खूप खुश आहे कोमलसाठी. म्हणजे माझ्यासाठी नाही? राज म्हणाला. नाही, तुझी तर तक्रार करणार आहे तिच्याकडे. महेश गूढ हसत बोलला. नको ना यार, एकतर तिला तुझ्याबद्दल काही बोललेलं आवडत नाही. राज घाबरायचं नाटक करत म्हणाला. हां, तू तिकडे कर. अक्षयच्या घशातून आवाज आला. मी नीतू वहिनीला तुझी तक्रार करतो की तुझ्या भावाला दादा खूपच त्रास देत आहे. आता महेश शांत बसला. राजने अक्षयचे मनापासून आभार मानले. तिघेही शांत बसून एकमेकांना बघत होते आणि एकदमच हसायला लागले. काय घाबरता राव बायकांना, अक्षय नेहमीच्या अवतारात येत बोलला. मग राज आणि महेश दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. मग महेशने मोबाईलवर काहीतरी केलं आणि तिघही हसतच खाली आले. जवळपास सगळ्यांचीच तयारी झाली होती. सगळ्या महिला मंडळांनी साडी नेसलेल्या होत्या, तर पुरुष मंडळींनी शेरवानी घातलेल्या होत्या. सगळे गाडीत बसले होते. घरातल्या दोन्ही गाड्या निघालेल्या होत्या. एका कारमध्ये महेश, राज, शिवराम, कुसुम आणि शांता, तर बाकीचे दुसऱ्या गाडीत होते. पण अक्षयचा काही पत्ताच नव्हता. तो कधीचा फोनवर बोलत होता. इकडे महेश आणि राज एकमेकांकडे बघत गालातच हसत होते. मग कोमलला या दोघांकडे बघून डाऊट आला. ती दुसऱ्या गाडीतून उतरून कारकडे आली. काय केलं? कोमल हळूच महेशच्या कानात म्हणाली.
तो आम्हाला बायकोला का घाबरता म्हणून विचारत होता. तर त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. महेश तोंडावर हात ठेवत त्याचं हसणं दाबत होता. महेशने अक्षयचा एक फोटो काढलेला होता, ज्यात अक्षयने त्याच्या मैत्रिणीला पडताना वाचवल्याबद्दल होता. पण फोटोमध्ये फक्त रोमॅन्टिकरित्या पकडलेलं होतं असं वाटत होतं. अक्षयचं बोलणं ऐकून तो फोटो महेशने खुशीला पाठवून दिलेला होता. मग काय, खुशीने अक्षयला जे धारेवर धरलं ते निस्तरता निस्तरता त्याच्या नाकी नऊ आलं होतं. मग तो गाडीकडे आला. मग सकाळच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? कोमल खटाळ होत म्हणाली. तशी त्याने फक्त रागातच महेश आणि राजवर नजर टाकली आणि दुसऱ्या गाडीत जाऊन बसला. घराबाहेर 2 मोठ्या व्हॉल्वो बसेस पण उभ्या होत्या. कंपनीचा काही स्टाफ आला होता. वरिष्ठ मंडळींचे ओळखीचे मित्रपरिवार, पिलावळीचा मित्रपरिवार, शेजारची बरीचशी मंडळी, मुंबईतले काही लांबचे नातेवाईक आलेले होते. 3 तासाने ते सगळेच देसाई निवासात पोहोचले. वरातीचं जंगी स्वागत झालं होतं देसाई परिवाराकडून. वरात आलेली बघून नीतूही तिच्या रूमच्या खिडकीत आली होती. महेशच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघून तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं. महेशचीही नजर तिच्यावर गेली. तिचं ते नववधूमधले रूप बघून तोही घायाळ झालेला होता. हिरव्या रंगाच्या शालूमध्ये तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. दामोदरांनी घराच्या आउटहाऊसचे काम करून घेतलेले होते. ते अजून मोठे बांधले होते. ते आता एखाद्या घराप्रमाणे दिसत होते. वराची सगळी सोय याच घरात केलेली होती. मग महेशने त्या रूममध्ये जाऊन त्याच्या लग्नातले कपडे घातले होते. त्या वराच्या वेशात तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. तिच्या सुखासाठी त्याने तिला पाहिजे तेवढी वेळ वाट पाहिली होती. जणू काही त्याच्या संयमाची ती परीक्षा होती. त्या परीक्षेत तो पास झाला होता. आज ती कायमची त्याची होणार होती. महेशला घेऊन देशपांडे फॅमिली स्टेजवर आली. स्टेजवर उभा असलेल्या महेशने समोरून येणाऱ्या नीतूला पाहिलं. त्याच्या डोळ्यासमोरून नीतूसोबत घालवलेले सगळेच क्षण डोळ्यासमोरून धावू लागले होते. लागलीच त्याचे डोळे पाणावले होते. नीतूनेही महेशकडे अलगद नजर टाकली. आज तर तिला तिच्या स्वप्नातला राजकुमारही महेशसमोर फिका वाटला होता. एवढ्या लांबूनही नीतूला महेशच्या डोळ्यातलं पाणी दिसलं होतं. मग तिचेही डोळे लागलीच पाणावले होते. नीतूने आजवर कोणती गोष्ट सरळ केली होती? क्रमशः लेखक महेश गायकवाड. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात.